इंदसदवद्दियाणं तिभुवनहितमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणम्। कुंदाचार्य भगवान की जय। जयसिंहाची गाथा नंबर 48 आहे. केवल ज्ञानाचं प्रकरण बघत होतो आपण. नाणं नेय निमित्तं केवल नाणं न होदि सुदनाणं नेयं केवल नाणं नाणानाणं चणथि केवलिनो. काय सांगितलं होतं अर्थ सांगा. नाणी नाण्यांची सदा ना ज्ञानी ज्ञानमय असतात. नाही नाणं नेय निमित्तम 48 म्हणजे ना 48च की मी इथं तर नाणी जयसिंहाचार्यांची हो. ते पुढे 1 2 3 4 आहेत ना आकडे ते घ्यायचे 35 पानावरचं. नाणं नेय निमित्त ज्ञानाला नेयाचे निमित्त काय. नाणं नेय निमित्तम केवल ज्ञान नेयाच्या निमित्ताने नाही होत नाही. जसे श्रुतज्ञान नाही. आणि पुढे सांगितलं केवल ज्ञान हे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. म्हणजे ज्ञान नाही म्हणत असताना कुठलंही क्षयक्षम ज्ञान म्हणजे केवल ज्ञान नाही आणि अज्ञान नाही म्हणत असताना 3 प्रकारचं कुज्ञान सुद्धा नाही. केवल ज्ञान हे क्षायिक स्वरूप एकच आहे. अभेद आहे त्याच्यामध्ये, वेगळे परत भेद नाही तसं सांगायचं. टीका वाचत होतो आपण. म्हणजे काय बघितलं होतं थोडं सार ह्याच्यातलं. केवल ज्ञान श्रुतज्ञान का नाही. कारण केवल ज्ञान इथं आहे घर टाकी इथं आहे ना. त्याच्यावर शास्त्र हे ह्याच्या वही वगैरे ह्यांचे प्रीतीताईचे श्रुतज्ञान मग उत्तर काय दिलं होतं. केवल ज्ञान श्रुतज्ञान का नाही तर सांगितलं केवल ज्ञान नेयाश्रितही नाही आणि ते श्रुतज्ञान स्वरूपही नाही. केवल ज्ञान सकल प्रत्यक्ष व अतींद्रिय क्षायिक ज्ञान आहे. श्रुतज्ञानाचे स्वरूप याहून भिन्न आहे म्हणून दोन्ही ज्ञाने भिन्न भिन्न आहेत. दिव्यध्वनीच्या समयामध्ये केवल ज्ञानाच्या आधारे गणधर देवादींचे श्रुतज्ञान परिणमित होते. पण ते गणधरांचं श्रुतज्ञानच आहे, केवलींचं केवल ज्ञान नाही. ऐकू येते का आवाज. केवलींचे केवल ज्ञान श्रुतज्ञान रूप परिणमत नाही. म्हणजे काय सांगितलं तो खुलासा. केवल ज्ञान श्रुतज्ञान रूप होत नाही म्हणजे केवल ज्ञानातून अन्य ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. असं वाटेल की केवल ज्ञान म्हणजे परिपूर्ण आहे आणि त्यातून हे थोडे थोडे अंश बाहेर पडत असतील मती श्रुत वगैरे. तर असं नाहीये. प्रत्येक ज्ञानाचं स्वरूप भिन्न आहे. एका ज्ञानापासून दुसऱ्या ज्ञानाची उत्पत्ती नाही. कारण कार्य संबंध घटवू शकतो पण म्हणजे पूर्वज्ञान कारण आणि उत्तरज्ञान कार्य असं घटवू शकतो. पण केवल ज्ञानापासून कुठल्या ज्ञानाची उत्पत्ती असं नाही घटवता येणार. म्हणून कुठलं ज्ञान कोणामुळे होत नाही. म्हणजे कार्यकारण नाही का. म्हणजे पूर्वज्ञान कारण आणि उत्तरज्ञान कार्य एवढंच घटवू शकतो पूर्व पर्यायाच्या अपेक्षेने. पण ह्याच्यामुळे ते उत्पन्न झालं असं नाही होणार कुठलंच ज्ञान. जरी तुमचं सूत्र आहे ना श्रुतम मती पूर्वम द्वेनिक द्वादश भेदम. श्रुतज्ञान मतिज्ञान पूर्वक होते असं म्हणताना सुद्धा तिथं फक्त ते पूर्व कारण आहे. काय म्हणायचं पूर्व समयाचं कारण आहे आणि त्याच्यानंतर हे स्वतंत्र अपेक्षेने उत्पत्तीच्या अपेक्षेने नाही असं म्हणायला. आता आपण समय दर्शन म्हणतो नाही कारण कार्याच्या
अपेक्षेनं घटवू शकतो हम्म, परंतु उत्पत्तीच्या अपेक्षेनं नाही घटवू शकतो. हम्म, एकाच समयात आहे दोन्ही तसं तसं काही नाही, सगळे समयात थोडं एकाच समयात आहे परंतु सोड ना. सम्यक दर्शन हे कारण आणि ज्ञान हे कार्य असं आपण घटवतो कारण कार्याच्या अपेक्षेने. सम्यक दर्शन हे कारण कारण आणि सम्यक ज्ञान कार्य हम्म, असं कारण कार्याच्या अपेक्षेने घटवू शकतो परंतु उत्पत्तीच्या अपेक्षेने एकाच समयात आहे. बरोबर. हम्म. हम्म. तसं मग हे पण तसंच घटवायला पाहिजे. पूर्व समयावरती कारण आहे आणि उत्तर समय कार्य आहे, कार्य अशा हा, प्रकारे. आणि उत्पत्ती तर एकाच समयात आहे म्हणजे असं म्हणजे कोणाचं कार्य कोण नाही म्हणजे ज्ञान बरोबर. ज्ञानाचं उत्पन्न कुठल्याही होते. ज्ञानाने कुठलंही ज्ञान उत्पन्न होत नाही. हम्म. असंच लावलं. अभावात्मक कारण म्हणायचे का? हा, पूर्व समयावरती पर्यायाचा अभाव, उत्तर समयाची उत्पत्ती झाली म्हणून पूर्व पर्यायाला कारण म्हणलं, उत्तर पर्यायाला कार्य म्हणलं. पण म्हणून कुठल्या ज्ञानामुळे कुठलं ज्ञान उत्पन्न होते असं नाही. छद्मस्तांना जरी केवळ ज्ञानातून विशेष बोध होतो तरी तो त्या छद्मस्तांचा क्षयक्षम आहे. त्यामध्ये केवळ ज्ञान निमित्त मात्र आहे. ते केवळ ज्ञान श्रुतज्ञान स्वरूप होत नाही. काल हे सगळं बघितलं होतं आपण. केवलींना न केवळ श्रुतज्ञान नाही किंतु ज्ञान आणि अज्ञान सुद्धा नाही. हे आपण टीकेमधनं जरा वाचायचं होतं अजून शेवटचं. 48 गाथेच्या टीकेमध्ये शेवटचे 2-3 लाईन आहेत तेवढे राहिलेले ते वाचून. न केवलम श्रुतज्ञानम नास्ति केवलिनाम ज्ञान अज्ञानम च नास्ति. हाय की तिथं पुस्तक खाली. क्वापि विषये ज्ञानम क्वापि विषये पुनः अज्ञानम एव न किंतु सर्वत्र ज्ञानम एव अथवा मति ज्ञानादि भेदेन नाना भेदम ज्ञानम नास्ति किंतु केवल ज्ञानमेव इति. केवल ज्ञानम एकमेव इति. काय सांगितलं? केवळ श्रुतज्ञान नाही, केवलींचं केवळ श्रुतज्ञान नाही असं नाही, तर ज्ञान नाही आणि अज्ञान नाही म्हणजे सगळे समजून घ्या. त्याच्यामध्ये श्रुतज्ञान नाही तर मती अवधी मनपर्यंत सुद्धा ज्ञान केवळ ज्ञान नाही आणि अज्ञान नाही असं घेतलं होतं. वेगळं गाता आहे त्याच्यात. क्वापि काले मी काय सांगितलं सांग. न केवलम ज्ञान नास्ति केवलम ज्ञान अज्ञान न नास्ति. म्हणजे केवल ज्ञान हे श्रुत ज्ञान नाही एवढं गाथेत सांगितलंय. पण शेवटच्या ओळीमध्ये ज्ञान पण नाही असं म्हणताना सगळ्याच प्रकारचं क्षयक्षम ज्ञान म्हणजे केवल ज्ञान नाही. क्वापि विषये ज्ञानम क्वापि विषये पुनः अज्ञानम एव न किंतु सर्वत्र ज्ञानमेव. नाही, न इकडे लावायचं असेल. किंतु सर्वत्र ज्ञानमेव. कुठल्या तरी विषयाचं मध्यच्या विषयी ज्ञान आहे आणि कुठल्या तरी विषयाविषयी अज्ञान आहे असं कधीही होत नाही. किंतु सर्वत्र ज्ञानच आहे. म्हणजे केवळ ज्ञानाचं स्वरूप असं असतं की कोणत्याही विषयाबद्दल अज्ञान राहिलं नाही. जसं क्षयक्षम ज्ञानामध्ये सांगितलं एखाद्या विषयाबद्दल ज्ञान आहे तर एखाद्या विषयाबद्दल अज्ञान आहे. पण तसं केवळ ज्ञानामध्ये होत नाही. सर्वत्र ज्ञानच आहे म्हणजे सगळ्याचं. आता 2 अपेक्षेने लावू शकतो बरं का. सर्वत्र ज्ञानमेव म्हणताना सगळ्या वस्तूंचं ज्ञान आहे, अज्ञान नाही. किंवा सगळ्या वस्तू नाही, सगळं ज्ञानच आहे. म्हणजे तुम्हाला हे जे पुस्तक म्हणताय, हे जे बोर्ड म्हणताय, हे काय आहे? वस्तू कुठे आहेत? ज्ञानच आहे. म्हणून सर्वत्र ज्ञानमेव एवढ्या शब्दातनं दोन्ही पण भाव काढायचा. जे काही सगळं तुम्ही लोकालोक झळकताय म्हणताय केवळ ज्ञानामध्ये, सगळं ज्ञानच आहे ते. कारण वस्तू जाणतच नाही आपण, ज्ञानालाच जाणतो. जे त्या वस्तूचं प्रतिबिंब आपल्या ज्ञानात आलंय त्या ज्ञानाला जाणतो म्हणून ते ज्ञानच आहे. नाहीतर बाहेर वस्तू तर अनेक असतात पण आपल्याला ज्ञान का होत नाही त्याचं? कारण ती ज्ञानात आली नाही म्हणून. आणि जर असं म्हणलं की वस्तूमुळं ज्ञान होते तर तदुत्पत्तीचा दोष लागतो. बौद्ध मतामध्ये प्रवेश होईल की वस्तूमुळं ज्ञान होतंय किंवा त्या वस्तू आहेत आणि त्याचं ज्ञान मी करतोय, वस्तू आहेत म्हणून जाणतोय. तर असं नाहीये, वस्तूमुळं ज्ञान होत नाही. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या म्हणजे समोर नसलं तरी त्याचं आपण ज्ञान करतो. मग त्या वस्तूमुळं कुठं झालं ज्ञान? आता इथं असताना घराचं ज्ञान होतंय, मंदिराचं ज्ञान होतंय.
मग ज्ञानात आहे ती वस्तू म्हणून तर जाणली जाते. म्हणून म्हणलं सर्वत्र ज्ञानम एव. मग केवलींच्या बाबतीतच नाही, आपल्या पण बाबतीमध्ये सगळीकडे हेच लावायचंय. ज्या कुठल्या वस्तूला आपण जाणतोय तर ती वस्तू नाही जाणली जात. वस्तूचं जे प्रतिबिंब आपल्या ज्ञानात आलं त्या बहिप्रमेयातल्या वस्तूला म्हणजे ज्ञानालाच आपण जाणतो. म्हणून मग प्रतिबिंब तरी मग कसं म्हणता येईल असं मला म्हणायचं. आता त्याचं ज्ञानच असतं म्हणायला लागणार, कारण आता वस्तू समोर नाही, त्यावर प्रतिबिंब कसं पडणार आहे त्याचं. म्हणजे ज्ञानात आली होती ना ती वस्तू पूर्वी, म्हणजे म्हणून ज्ञानातच तर आहे म्हणून हा म्हणूनच म्हणायचं की वस्तूमुळं झालं म्हणलं असं तर वस्तू नसताना व्हायलाच नको ज्ञान. कळतं, हो ना. पण ती वस्तू ज्ञानाने ग्रहण केली ना कधी ना कधी आपण, त्यामुळे ज्ञानात आली आहे ती वस्तू आपल्या, आणि त्या ज्ञानालाच मी ग्रहण करतोय. वस्तू आली म्हणून का होतीच म्हणून. म्हणजे आता मी पहिल्यांदा जाणलं हे पुस्तक पंचास्तिक आहे, मला माहित नव्हतं. आता हे पुस्तक मी पहिला जाणलं, आता मी कालांतराने पुन्हा पंचास्तिकाचा विचार करताना हे नाहीये माझ्यासमोर. मग ज्ञानात आली होती ना ही वस्तू पहिल्यांदा, प्रत्यक्ष जाणलं होतं ह्याला मी, आणि म्हणून दुसऱ्या वेळेस जेव्हा स्मरण करणार अपेक्षा राहते ना मागच्या ज्ञानाची. मग इथं पण जेव्हा वस्तू आहे तेव्हा आपण ज्ञानालाच ग्रहण केलंय की वस्तूला कुठं ग्रहण केलंय. ज्ञानाचीच ताकद आहे ना असं मला म्हणायचं. ज्ञानाचंच आहे स्वरूप ते सांगितलं की. म्हणजे आता एखादी वस्तू तुम्ही बघितलीच नाही आयुष्यामध्ये, मग त्याचं ज्ञान कसं करणार. ती वस्तू ज्ञानात आली नाही ना माझ्या. अमेरिकेला गेला होता का कधी. ज्ञानाची अविभाग प्रतिच्छेदाची रचना झाल्यानंतर जाणलं जाते ना. हा म्हणजे आधी नेयाकार पडला की नाही पण ज्ञानामध्ये, आधी रचना होणार आणि मग झळकणार. मग आता ते निमित्त नैमित्तिक आहेच ना जवळपास ते एकमेकांना, नाहीतर मग ज्ञान होणार कसं. नैमित्तिक संबंध तर पाहिजेच की, तो तर नाही म्हणून चालणारच नाही. पण ज्ञान आहे ज्ञेय नाही असं होऊ शकत नाही. नाही मला म्हणायचंय जी वस्तू आपण कधी अनुभवली नाही, जाणली नाही, त्याच्याबद्दल कधी आपण वाचलं नाही, काहीच नाही, समजा त्याच्याबद्दल काहीच आपल्याला ज्ञान नाहीये, मग ते ज्ञान नसताना त्या वस्तूला जाणं म्हणल्यावर कसं जाणणार. एखादा रस्त्यावरचा मनुष्य आहे, त्याला तुम्ही सांगताय की आत्मा जाण म्हणून, त्याला माहितच नाही, परिचयच नाही त्या आत्म्याचं कसं असतं काय नाही ते. पण ती वस्तू ज्ञानामध्ये जर ती ताकद नसते तर मग ज्ञानाचं ज्ञानामध्ये आहेच की नाही कुठं म्हणलं आम्ही. मग ज्ञानालाच जाणतोय हे पण म्हणतोय आम्ही, पण पहिल्यांदा त्या वस्तू का जाणली तर आधी आपल्याला मध्ये अविभाग प्रतिच्छेदाची रचना झाली म्हणून ती आपण ते ज्ञान पुस्तक. ज्ञानाचं सामर्थ्य जाणणे रूप आहे की नाही, आहेच. मग तिथं बाहेर वस्तू ती असायला आणि ती जाणली जायला निमित्त नैमित्तिक संयोग म्हणला. मग तसं म्हणजे आता मग म्हणलं ना जर असं आपण उडवलं, जर वस्तूमुळं पण नाही झालं. आता मला वस्तूमुळं म्हणजे म्हणायचं नाही तसं, कथनचित एक बाहेर वस्तू पण निमित्त आहे आणि ज्ञान व्हायला तिथं ते कारण ठरलं असं. पण जर जी वस्तू मी जाणलीच नाही आजपर्यंत त्याचं ज्ञान मला कसं होणार. संबंध झाला पण वास्तविकता काय मग ज्ञानाचं सामर्थ्य जाणणे रूप आहेच म्हणूनच ती जाणली जाते. मग आता समोर पेन ठेवलेलं असतं, मग जीवानी काय जाणलं, त्याला दिसलं नाही ते पेन, आपण बघितलंच नाही, त्याचं ज्ञानच होईना. अविभाग प्रतिच्छेदाची रचना झाली नाही म्हणून तर ते दिसलं नाही, जाणली गेली नाही. जाणण्याचं कार्य नाही आहे का ज्ञानाचं त्यावेळेस. आपण ती वस्तू जाणण्याची विशिष्ट जे नाही क्षम तिथं, म्हणजे ज्ञानाच्या अविभाग प्रतिच्छेदाची रचना झालेली नाही तिथं असं मी म्हणते. म्हणजे असं कुठं वाचलेलं आहे किंवा काय नाही, पण मी आपलं ते ज्ञानाची न्याप्ती आणि उत्पत्ती त्यासाठी जर घेतली ना महाराजांची आरती घेतली, ती उत्पत्ती नेहमी परता असते आणि न्याप्ती अभ्यस्त विषयामध्ये स्वतः नाना अभ्यस्त विषयामध्ये ते झालं की त्याच्याविषयी नाही, पण वास्तविकता म्हणजे निश्चय न्यायाला कारण ज्ञानाचं कार्य ज्ञान करणारच आहे. जाणणे रूप त्याचं कार्य आहे, ते कुठलीही वस्तू असू दे बाहेर ते जाणण्याचं कार्य करणार. पण एखादी वस्तू जेव्हा आपल्याकडून जाणली जात नाही, भलेही समोर आहे तरी सुद्धा समजा, मग ते का तसं झालं सांगा. म्हणजे समोर वस्तू असताना सुद्धा तुम्ही नाही जाणू शकला, असं का होतंय. आपलं शोध कमी असेल त्या अर्थाची जाणण्याची, आपलं कमजोर येण्यासाठी कुठलं की तुम्ही आता सांगितलं असे काहीतरी उदाहरण भेटवल्यासारखं उपयोग नसतो. म्हणजे सांगायचं तर ज्ञानामध्ये ती वस्तू त्याचं ज्ञान केलं नाही मी, आपलं नाही ते सांगायला. एखादी
क्षयक्षमच म्हणायचं की मग तिथं त्या वस्तूबद्दलचा क्षयक्षम असेल तर ती जाणली जाते. मग हे ज्ञानाकडूनच लावलं की ज्ञानामध्ये ती शक्ती आहे, ती योग्यता प्रगट झाली आहे, त्यावेळेस ती वस्तू जाणली जाते. मग तिथं ज्ञान व्हायला आणि ती वस्तू बाहेर निमित्त असायला गाठ पडली एवढंच. म्हणून वस्तूमुळं झालं असं पण नाही आणि ज्ञानामुळं ती वस्तू आहे असं पण नाही. म्हणून तर केवळ ज्ञानामध्ये काल आपण हेच घटवलं होतं की केवळ ज्ञानाने जाणलंय म्हणून लोकालोक आहे असं नाही आणि लोकालोक आहे म्हणून केवळ ज्ञान जाणते असं पण नाही. दोघांची स्वतंत्रता आपली आपली भिन्न आहे, त्याचं स्वरूप तसं आहे. केवळ ज्ञान अज्ञान पण नाही तर काय कारण हे सांगायचं होतं इथं की केवळ ज्ञान पण नाही आणि अज्ञान पण नाही असं म्हणत असताना ज्ञान नाही म्हणताना चारही ज्ञान उडवली त्याच्यामध्ये जे क्षयक्षमिक ज्ञान आहे, आणि अज्ञान नाही म्हणत असताना खूप ज्ञान घातली सगळी. 3 प्रकारची अज्ञान नाहीत, केवळ ज्ञान म्हणजे अज्ञान नाही तर सर्वत्र ज्ञानच आहे असं सांगितलं. अथवा मतिज्ञानादि भेदेन नाना भेदम ज्ञानम नास्ति, अथवा मतिज्ञानादि भेदांच्या अपेक्षेने नाना भेद पण नाहीत या ज्ञानामध्ये. किंतु केवल ज्ञानम एकमेव इति, केवल ज्ञान एकच आहे, एक रूपच आहे, अनेक भेदरूप नाही. केवल ज्ञान केवल एक ही होता है असं घेतलंय. अत्र मतिज्ञानादि भेदेन यानी पंचज्ञानानि व्याख्यातानि तानि व्यवहारेण इति वाचे निश्चयेन. शेवटचं ते नाही 35 पान काढा. 36 पान इथं चाललं आता शेवटचं वाक्य अत्र मतिज्ञानादि भेदेन व्यवहारेण इति निश्चयेन अखंड एक ज्ञान प्रतिभासः एव आत्मा निर्मेघ आदित्यवत इति भावार्थ. येथे मतिज्ञानादि भेदाने जे 5 ज्ञानाचं व्याख्यान केलं ते सर्व व्यवहाराने आहे असं सांगायला लागले. बंद केलेले म्हणजे मतिज्ञानादि जे भेद आहेत ते 5 भेद ज्ञानाचे केले ते व्यवहाराने सांगितले. त्यात वास्तविक सगळीकडेच सांगायचे निश्चयाने अखंड एक ज्ञानाचा प्रतिभासच आत्मा आहे. भले ते क्षयक्षमिक ज्ञान असू दे किंवा क्षयिक ज्ञान असू दे, सगळ्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान एक रूप आहे एवढं बघा हे सांगायला. निश्चयाने सगळीकडे ज्ञान अखंड एक आहे, तो ज्ञानाचाच प्रतिभास आहे. भले ज्ञान असेल किंवा पूर्ण ज्ञान असेल. तर उदाहरण काय दिलं, निर्मेघ आदित्यवत इति भावार्थ. आत्मा कसा आहे तर मेघरहित, आदित्य म्हणजे सूर्य, मेघों से रहित सूर्य दिखाई देता है. ज्याप्रमाणे मेघाने रहित सूर्य दिसतो त्याप्रमाणे इथं जे कर्मांचं आवरण आहे त्याने रहित आत्मा फक्त ज्ञान रूप बघा. जेव्हा हे आवरण आल्यावर त्यावेळेस ते ज्ञान क्षयक्षम रूपाने प्रगट होते हे दिसतंय. कधी अल्प आहे कधी अधिक आहे वगैरे, पण जेव्हा ते सगळे आवरण मग ज्यावेळेस तिथं ते सगळे आवरण दूर केले त्यावेळेस तिच्यावरनं फोन करा, तिच्यावरनं बाहेर ते त्याचे चालू आहे ना, काय ह्याचे चालू आहे ते बाहेर चालतं. काय झालं, काय समजेल आज. ज्याप्रमाणे निर्मेघ आदित्य म्हणजे आवरणाने रहित असणारं ते सूर्य ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रगट होताना दिसतंय त्याप्रमाणे आवरणाने रहित ज्ञानरूप आहे, त्याच्यामध्ये भेद नाहीत. ज्ञानरूप म्हणजे ज्ञानरूप आहे, ज्ञानरूप आहे म्हणजे अखंड एक ज्ञानच आहे ना, आणि त्याच्यामध्ये हे मतिज्ञान श्रुतज्ञान वगैरे आवरणाच्या निमित्तात झालेले भेद आहेत. पण म्हणून ते ज्ञान तसं आहे असं नाहीये. ज्ञानाचं स्वरूप क्षयक्षम आणि क्षायिक असं नाहीये. ज्ञान तर ज्ञानरूप आहे. मग हे सगळं आपण बाहेरंगातून व्यवहाराने कथन करताना भेद केले गेले, पण असं वास्तविक त्याच्यामध्ये भेद नाहीत.
चला तुम्ही सांगायचं मला आता केवळ ज्ञानाबद्दल तुम्हाला काय विशेष माहित आहे. केवळ ज्ञान निरपेक्ष आहे, क्षमाची अपेक्षा नाही. बरोबर, क्षयिक आहे ना ते. मग क्षयाची अपेक्षा आहे का नाही केवळ ज्ञानाला? त्याच्या अपेक्षेने हो आहे. नाही, केवळ ज्ञानावर कर्माच्या क्षयाची अपेक्षा आहे. तसं मग अपेक्षा असल्यावर ते ज्ञान आपण काय म्हणायचं, स्वतंत्र म्हणू शकणार नाही किंवा त्याला परिपूर्ण म्हणू शकणार नाही, पराधीन म्हणावं लागेल केवळ ज्ञानाला. अपेक्षा आहे म्हणल्यावर मग केवळ ज्ञानाला कर्माच्या क्षयाची अपेक्षा असते की नाही? ज्ञानाला नसते अपेक्षा, पण केवळ ज्ञानात इंद्रिय ज्ञानच आहे ना. प्रगट नाही म्हणून अपेक्षेने त्याला म्हटलं केवळ कसं लावायचं केवळ ज्ञान? आता पर्यायामध्ये प्रकट नाही म्हणून त्याला म्हटलं की केवळ ज्ञानावर कर्माचा उदय आहे. नाही, मला म्हणायचंय केवळ ज्ञान हे क्षयिक ज्ञान आहे, तर त्याला कर्माच्या क्षयाची अपेक्षा आहे की नाही? व्यवहार नाही. कसं क्षय झाल्याशिवाय तर केवळ ज्ञान प्रगट होणार नाही. ज्यावेळेस तो सतत सिद्धोपयोगात राहतो त्यावेळेस कर्माचा हे होतो. एका वाक्यात सांगा मला, झालं आपलं. निश्चयाने नाही. असू दे की. मग केवळ ज्ञानावरणाचा क्षय झाल्यावर प्रगट झाली का नाही? आपण मोक्ष हे पुद्गल झालं आणि केवळ ज्ञानामध्ये कसं काय होऊ शकतं? मग ते उत्समय की योग्यता त्यावेळेला त्या जीवाची त्याप्रमाणे ते केवळ ज्ञान प्रकट होतं. आता मती ज्ञानाला सांगायला क्षमाची अपेक्षा आहे म्हणल्यावर केवळ ज्ञानाला का नाही क्षयाची अपेक्षा? झालंय असं नाही. पण मध्ये ज्ञान पण आपण बाहेरूनच म्हणतो की क्षम वाढला आणि कमी झाला किंवा काय झालं, तर ते शेवटी त्या जीवाची उत्समय योग्यता हेच त्याला म्हटलं जातं ना. नाही, मला पाहिजे ते उत्तर देई ना तुम्ही. विजू काकी सांगा. ज्ञान आपलं स्वभाव नाही, मला म्हणायचं हे केवळ ज्ञान पर्याय प्रगटलं का नाही तुमच्या? मग जेव्हा प्रगटलं त्यावेळेस तिथं कर्माच्या क्षयाने प्रगटलं का नाही प्रगटलं? हा ठीक आहे की जीवाची योग्यता आहे ती, पण त्याला क्षयिक ज्ञान म्हणतोय त्यावेळेस तिथं कर्माच्या क्षयाचं निमित्त आहे की नाही, क्षयाची अपेक्षा आहे की नाही? कसं सांगतो आपण? त्या कर्माचं ह्याच्यामध्ये कार्य ते होत असतं ना त्या कर्माचं. आणि एक जण बोला, एक जण. कर्माचा क्षय कर्मामध्ये झालेले आहे आणि जीवाचं जर आपल्या त्यात हो, ते मला निश्चयाचं कथन नाही म्हणायचं. निश्चयाने मला म्हणायचं नाहीये. निश्चय तर आहेच की, निश्चयाने तर आहेच की, स्वभाव तसा आहे म्हणल्यावर प्रगट झालाय, ठीक आहे की. पण कर्माचं क्षय तिथं झाल्यामुळं झालंय का नाही झालं? जसं तुम्ही सिद्धावस्था सांगता तसंच घटवायचं केवळ ज्ञानामध्ये पण. तुम्ही मला पकडा लागलाय त्या शब्दात. मला मुळे म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं. आपण म्हणू शकतो की कर्माचा क्षय झाला म्हणून आणि फक्त पारिणामिक भाव हे कर्माची अपेक्षा नाही ठेवत. बाकी तर काची कर्म सापेक्षच आहेत ना. आता मी सांगते कधीच मोक्षाला जाता येणार नाही. कर्म तर सतत बरोबर राहणार आहे आणि कर्माचं निमित्त जर घेतलं तर कुठलं कार्यच होणार नाही जीवामध्ये. आता मी सांगू का? 12व्या गुणस्थानामध्ये क्षयक्षमिक ज्ञान आहे, बरोबर? जेव्हा 13वं गुणस्थान प्रकट झालं त्यावेळेस काय झालं ताई? काय झालं? 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयामध्ये क्षयिक ज्ञान प्रकट झालंय. इथं कसं प्रकट झालंय? कर्माच्या क्षयाचं निमित्त असताना जे ज्ञान प्रकट झालं ते क्षयिक ज्ञान आहे. कुठलं? ज्ञानामरण कर्माचा सर्व अभाव झाला आणि त्यावेळेस इथं जे ज्ञान प्रकट झालं ते क्षयिक आहे. दुसऱ्या समयाला सांगा काय? दुसऱ्या समयामध्ये नसतं तिथं, फक्त
म्हणून मला सांगायचं होतं की उत्पत्तीच्या अपेक्षेने पहिल्या समयाला तिथं म्हणता येईल आपल्याला, जसं पुढच्या सिद्ध समयामध्ये अवस्थेमध्ये लावलं होतं मध्ये आपण. सिद्ध अवस्था सगळ्या कर्मांच्या अभावामध्ये प्रगट झाली, पण त्याला म्हणून क्षयिक म्हणलं तर पहिल्या समयामध्ये सगळ्याच्या क्षयाची अपेक्षा आहे. पुन्हा पुढे कुठं अपेक्षा आहे क्षयाची? नाही. परत परत कुठल्या कोणाचा क्षय झाला म्हणून सिद्ध दशा प्रगट झाली. इथं पण सांगितलं या समयात सगळ्या ज्ञानावरणाचा अभाव झाला म्हणून केवळ ज्ञान प्रगट झालं म्हणताय. मग दुसऱ्या समयामध्ये कुठं केवळ ज्ञानावरण होतं, मग त्याचा क्षय झाला म्हणून कुठं प्रगट झालंय? इथंच सांगितलं उत्पत्ती ज्या समयाला होती त्यावेळेस त्याला क्षयाची अपेक्षा म्हणतो. पुढं तर ते त्या क्षयाने झालं असं नाहीये. पूर्वपर्यंतच्या वेळ नंतर तिला असं लावावं लागेल ना त्यांनी डबल. म्हणजे केवळ ज्ञान प्रगट झालेलं आहे तिथं. आता त्याला काय मागं म्हणून कुठल्या अपेक्षेने झालं असं आपण लावणार नाही, फक्त या उत्पत्तीच्या क्षणाच्या अपेक्षेने. तसंच लावलं 14 गुणस्थानाचा अंतिम समय आणि सिद्ध दशा. ह्या सिद्ध दशेमध्ये पण अगती कर्माचं सिद्ध दशा पण पहिल्या समयाला क्षयिक म्हणली जाते. पुढं सगळ्या अवस्थांमध्ये पुन्हा कशाचा क्षय झाल्यावरती प्रगट होत नाहीये. मग जसं आहे तसं स्वरूप राहतंय आणि फक्त पूर्व पर्याय आणि उत्तर पर्याय एवढं कारण कार्य रूपाने संबंध राहतो. पण म्हणून कोणाच्या क्षयाने वगैरे झालं अशी अपेक्षा तिथं नाही. तसंच लावायचं केवळ ज्ञानामध्ये पण पहिल्या समयाला तिथं क्षयाचं निमित्त होतं, त्याच्या निमित्तात प्रगट झालं, पण पुन्हा त्याला आपण म्हणतो उपचाराने क्षयिक म्हणून, पण क्षयाने तिथं काही झालं नाही आता परत दुसऱ्या आधी समयांमध्ये. म्हणून म्हटलं की आपण कारण एका पर्यायातच घट होतो ना. पूर्व पर्याय पण कारण आणि उत्तर पर्याय कार्य म्हणतो. उपचारानेच म्हणायचं की मग किती वावर नाही ते झालं, पण वास्तविकता तर एका पर्यायामध्येच आहे ना. कारण कार्य संबंध दोन ह्याच्यात नाहीच घटवा सांगितलं. त्या अपेक्षेने म्हटलं तर मग द्रव्य आणि पर्यायाच्या अपेक्षेने एका पर्यायात लावतो आपण, हे दोन पर्यायाच्या अपेक्षेने लावतोय ना आपण. द्रव्य कारण आणि पर्याय कार्य आहे त्याची, असं एका समयात लावणार. एका समयात कारण मग ते 30 पर्याय कारण 30 पर्याय कार्य म्हणत असेल तर वेगळी गोष्ट. पण जेव्हा आपण माती हे कारण आणि घट हे कार्य दाखवतोय त्यावेळेस इथं उपचाराने सांगतोय ना, पूर्व पर्याय कारण आणि उत्तर पर्याय त्याचं कार्य. मग त्यापेक्षा इथं पण पूर्व पर्यायामध्ये असणारा क्षयोक्षम किंवा आता त्या काय म्हणायचं छद्मसदशेतला सगळ्या ज्ञानावरण कर्माचा अभाव हे झालं कारण, आणि उत्तर पर्यायामध्ये क्षयिक ज्ञान प्रगट झालं हे कार्य. द्रव्यातनं पर्याय निघत नाही, पर्याय रूपाने स्वतःच षटकारक अभिन्न दाखवतो त्यावेळेस ते 30 पर्याय कारण. विवक्ष सगळीकडे वेगळ्या वेगळ्या समजून घ्यायच्या, त्यामुळे इथं फक्त आपण या अपेक्षेने लावतो. समजलं का? आता बोला. उत्पत्तीच्या अपेक्षेने क्षयिक आणि ज्ञप्तीच्या अपेक्षेने क्षयिक नाही असंच ना? होय, ते उत्पत्ती आणि ज्ञप्ती घेऊन नका ह्याच्यामध्ये, ते वेगळं झालं प्रकरण. ते ज्ञप्ती त्या प्रामाण्याची ज्ञप्ती आणि उत्पत्ती ती चर्चा, ते असं नाही म्हणायचं मला. केवळ ज्ञानाची उत्पत्ती, केवळ ज्ञानाची उत्पत्ती ज्या समयाला उत्पन्न म्हणा, उत्पत्ती जाऊ दे, तुम्ही परत कन्फ्युज व्हायला लागला. जेव्हा केवळ ज्ञान उत्पन्न होणार त्या समयाला त्याला क्षयिक म्हणताना पूर्व कर्मांच्या सगळ्या क्षयाची अपेक्षा आहे. पण वरच्या पुढच्या सगळ्या पर्यायांमध्ये कशाचा क्षय झाला म्हणून थोडी ना तिथं उत्पन्न झालंय. जसं उत्पन्न झालंय तसं राहणार आहे आता. फक्त आता ही पर्याय वेळ झाली हे कारण आणि उत्तर पर्याय प्रगट झाली हे कार्य एवढं सांगणार. पण म्हणून क्षयाने झालं असं नाहीये आता पुढं काय कुठलं. काय कळलं? व्यक्तीमध्ये मला म्हणायचं होतं की जाणच्या अपेक्षेने तिथं क्षय. नाही, तुम्ही ते वर्ड इथं घेऊच नका, कारण ती चर्चा वेगळी ही चर्चा वेगळी आहे. परत कन्फ्युज व्हाल कुठंतरी. कोणाला काय शंका? झालंय का क्लिअर सगळं? अजून काय माहिती आहे केवळ ज्ञानाबद्दल? पहिलं सूत्र सांगितलं ना, केवळ ज्ञानावरण क्षयाचे केवळ. तिथं केवळ ज्ञानावरण कर्माचा क्षयामध्ये केवळ ज्ञान उत्पन्न होतंय पहिल्या समयासाठी. नाही सांगा, नाही. केवळ ज्ञानावरणाचा क्षय आणि केवळ ज्ञानाची उत्पत्ती नाही सांगा. अनुपचारिक सद्बुद्धीवर येते ना केवळ ज्ञान. कसं लावायचं पण अपेक्षा सांगायची, नाही सांगायचं. केवळ ज्ञानावरणाचा क्षय आणि केवळ ज्ञानाची उत्पत्ती कुठल्या न्यायाने सांगणार?
व्यवस्थित आपली रचना ठेवून मग उत्तर द्यायचं, म्हणजे परफेक्शन येतं आपल्यामध्ये. कसं सांगणार? सांग. असं एक क्षेत्रामध्ये आहे म्हणून सद्भूत येणार का? ओ उपचरित असद्भूत कुठं चाललंय? नाही नाही, सद्भूतच येणार ना. मला अपेक्षा सांगायची हो, तुम्ही विचारायला का सांगायला ते कळलं मला. चरित म्हणजे पर्याय आहे ना. मला फक्त उत्तर द्या तुम्ही, केवल ज्ञानावरणाचा क्षय आणि केवल ज्ञानाची उत्पत्ती याच्यात कुठला नय आहे? उपचरित सद्भूतच येणार. का आता काय झालं, म्यूट झाला सगळे. मानव कर्म घेतले तर ते सद्भूत हा असं सांगायचं हो. भाव कर्माचा अभावाच्या निमित्तात, भाव कर्माच्या अभावामुळे झालं म्हटलं तरी चालतंय. सगळ्या ज्ञानावरण कर्माच्या अभावात, भाव कर्माच्या अभावामुळे केवळ ज्ञान झालं म्हटलं तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही असं सांगायचं. आणि द्रव्य कर्म जे ज्ञानावरण कर्म होते त्याच्या अभावाच्या निमित्तात केवळ ज्ञान झालं म्हटलं तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. एवढंच फक्त सांगायचं आपल्याला. हे महाराजांनी शिकवलंय आणि सगळीकडे आपण विसरायला लागलोय. नय घटवल्यावर आपल्याला स्वतंत्रता कळते की ज्ञानाचं कार्य ज्ञानात चालू आहे, कर्माचं कार्य कर्मात चालू आहे. पौद्गलिक जे कर्म आहेत त्यांचा अभाव झाल्यामुळं जर आपल्यात झालं तर ते द्रव्य आपल्याला केवळ ज्ञानी बनवलं असं म्हणावं लागेल, त्या द्रव्याचा अभाव वगैरे. पण द्रव्य कर्म काय करता नाही, त्यामुळं द्रव्य कर्माच्या अभावाचं तिथं निमित्त आहे फक्त, आणि आपल्याला केवळ ज्ञान झालं. अजून काय म्हणत होतं संगीता काकी? काय माहिती आहे केवळ ज्ञानाबद्दल अजून? बोला एक वाक्य तर काय तर बोला की. मागं सांगितलं होतं केवळ ज्ञान असहाय आहे, म्हणजे काय? कशाची बी गरज नाही. कशाची बी म्हणजे बाकीच्या ज्ञानाची, म्हणजे कशाच्या म्हणजे इंद्रियाची, कशाची बी नेयाची. नष्ट आणि अनुत्पन्न पर्यायाला केवल ज्ञान जाणतं. का? कारण तिथं ते केवल ज्ञानाचा स्वभाव आहे असहाय. म्हणजे ती पर्याय बाहेर उत्पन्न असायला पाहिजे, प्रगट असायला पाहिजे, व्यक्त असेल तरच ती जाणली जाणार असं नाही. आता माझ्या पूर्व सगळ्या पर्याय केवली जाणतायत आणि उत्तर सगळ्या पर्याय जाणतायत, भलेही ती आता व्यक्त नाही आहेत तरी सुद्धा जाणल्या जातात. तर ह्याचं कारण सांगितलं होतं केवल ज्ञान असहाय आहे. बाह्य ज्ञानामुळे केवल ज्ञान नाही व केवल ज्ञानामुळे बाह्य ज्ञेय नाहीत. कसलीही आधीनता केवल ज्ञानामध्ये नाही, ते स्वतंत्र स्वाधीन व अतिंद्रिय आहे. म्हणूनच केवल ज्ञानाला असहाय म्हणले, जे नष्ट आणि अनुत्पन्न पर्यायाला जाणू शकते. ज्या पर्यायांचा वर्तमानात सद्भाव नाही त्यांनाही जाणते, कारण त्यांचा अत्यंताभावही नाही. हे सांगितलं होतं एक विशेष, काय की ज्या पर्याय आता तुम्हाला दिसत नाही आहेत म्हणून त्या नाहीच आहेत असं आहे का? तर त्यांचा अत्यंताभाव नाही म्हणून त्या जाणल्या जातात केवलींच्या ज्ञानामध्ये, कारण त्या द्रव्यामध्ये सद्भाव रूप आहेत ना. जर सर्वथा असत असत्या तर जाणल्या नसत्या. पण तिथे सांगितलं म्हणून त्या पर्यायांचा कुठला अभाव आहे सांगा? पूर्वी मी नारकी होतो, पशु होतो किंवा देव होतो, त्याचा आत्ताच्या पर्यायात अभाव कुठला अभाव? पूर्वी अभाव म्हणजे प्रागभाव. आता चारही सांगू नका. इतर अभाव होते ना तिथे, म्हणजे अंतर पडले ना 2-3 पर्याय. लगतच्या 2 पर्यायामध्ये अन्योन्याभाव आहे. सगळे मिळून 4 सांगायला आणि मला उत्तर विचारायला. तर अन्योन्याभाव आहे ना, मग अत्यंताभाव नाही म्हणून त्या जाणल्या जातात हे सांगितलं उत्तर. म्हणजे त्या पर्याय माझ्यात नव्हत्याच आणि मग केवली जाणतायत, किंवा पुढच्या ज्या उत्पन्न होणार आहेत त्या नाहीच आहेत आणि मग उत्पन्न होणार आहेत असं नाहीये. फक्त त्यांचा आत्ताच्या वर्तमान पर्यायामध्ये अत्यंताभाव आहे, अन्योन्याभाव आहे, अत्यंताभाव नाही. त्यामुळे त्या सर्व पर्याय इच्छाविना तुम्हाला मी एक रेकॉर्डिंग पाठवणार आहे, ते ऐका. अन्योन्याभावावर आता एक विद्वान आले होते, इथं त्यांच्याबरोबर चर्चा झाली जितूबाईंची. खूप चांगल्या रीतीने त्यांनी समजून सांगितले की अत्यंताभाव कसा असतो आणि तुम्ही जे काही लक्षण करताय ना त्याचं ते चुकीचं करताय. म्हणजे उदाहरणावरून तुम्ही अत्यंताभावाचं लक्षण करताय, पण ते
आहे लक्षणावरून करा, हम्म. उदाहरणावरनं करू नका. त्यामुळं जे आपली चूक होती ना तुम्हाला व्यवस्थित समजेल, त्यांनी चांगला खुलासा केलाय अन्योन्याभाव म्हणजे काय. आणि आपण जे सगळी प्रवेशिकेच्या अपेक्षेने परिभाषा करतो ती चुकीची आहे. त्यांनी उदाहरण व्यवस्थित दिलंय पण आपण ग्रहण करताना चूक करतोय. दुकानात एक ठेवायचं नाही. अरे आता काय ह्यांचं सगळ्यांचं. विजू काकी काय ठेवायलाय दुकानात? सद्भूती कुठलं? भावकर्माचा अभाव असताना उपचरित सद्भूत व्यवहार नाही. जेव्हा भावकर्म लावतो तेव्हा जीवाचे आहेत ना ते भाव, आणि जेव्हा द्रव्यकर्म म्हणतो त्यावेळेस ते पौद्गलिक आहेत. त्यामुळे त्यांच्या अभावाचं निमित्त असताना असं म्हणणार. ठीक आहे, बघू उद्या. ओम आम्ही केवल ज्ञान स्वरूपोऽहम् निरावरण स्वरूपोऽहम् स्वाधीन स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं.